शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। अशोकनगर बॉम्बस्फोट मॉक ड्रिल प्रात्यक्षिक। भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीत घाबरून जाऊ नये यासाठी आज मनपा अग्निशमन दल, नाशिक आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र नागरी सुरक्षा दल, होमगार्ड, राज्य सुरक्षा दल, नाशिक पोलीस व मनपा विभाग यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ गडबड अथवा घाबरून न जाता खंबीर आणि स्थिर राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या। तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अथवा जखमींना कशा प्रकारे मदत करायची याची प्रात्यक्षिके देण्यात आली। या ठिकाणी हवाई हल्ला व बॉम्ब हल्ल्याची सूचना नागरिकांना देण्यात आली। अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या व धावाधाव गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले। जखमी अडकलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे असे प्रात्यक्षिकेत सादर करण्यात आले। जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। अधिक माहिती पोलीस आयुक्त शेखर देशमुख, महाराष्ट्र नागरी सुरक्षा दलाचे मनोहर जगताप यांनी दिली। सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे। आवश्यक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याबद्दलच्या सूचना आहे ते साहेबांनी दिल्या आहेत। ही जी मॉक ड्रिल आहे ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स द्यायचा त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलं आहे। केवळ युद्धकालीन परिस्थितीतच नाही तर नैसर्गिक आपत्ती येते, पूर येतो, भूकंप येतो, अशा काही किंवा कोरोनासारखे कोविडसारखी आपत्ती आपल्यावर आली होती। अशा वेळेस नागरिकांनी जबाबदारीने कसं वागायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या भोवतीचे, आपल्या कुटुंबीय, आपला समाज याच्या जीविताचं रक्षण कसं करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं दिलेलं आहे। सर्वांनी हा जो संदेश आहे तो सर्व समाजापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इथून पुढे जिथे जिथे या पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन होतील तिथे आपण ॲक्टिव्हली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। तरच आपण हा जो आपला 145 कोटीचा देश आहे तो कोणत्याही आपत्तीसाठी आपण सदैव तयार राहू आणि कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होऊन आपण त्या आपत्तीला तोंड देऊ शकू। सर्वांनी इथे चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला, अगदी लहान मुलांपासून सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्याबद्दल सर्वांचे मी इथे अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त मॉक ड्रिलमध्ये आपण यापुढे सहभागी होऊ असा इथे आपण आशावाद व्यक्त करतो। आपण इथे आलात, चांगल्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद। त्या मॉक ड्रिलला सपोर्ट दिला, संपूर्ण यंत्रणा उपस्थित राहिली त्यामुळे धन्यवाद। सोबत आमचे सहाय्यक उपनियंत्रक जे आहेत हे वेळोवेळी संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात। आमच्या माध्यमातून विविध असे पाठ्यक्रमसुद्धा नागरिकांसाठी आयोजित केले जातात, ज्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या बचावासाठी आणि इतरांच्या बचावासाठी आपण काय खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं प्रशिक्षणही आमच्या नागरी संरक्षणाकडून केलं जातं। म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या हा नागरी संरक्षण दलामध्ये सहभागी होऊन हा नागरी संरक्षणाचा कोर्स करावा। अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस स्वतः नागरिक त्या ठिकाणी स्वतःला वाचवू शकतात। म्हणून सर्वांनी नागरी संरक्षणात सहभागी होऊन राष्ट्रसेवा करावी हीच आमची या ठिकाणी इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे मॉक ड्रिल करण्यात आलं या सध्या जे मॉक ड्रिल झालं ते सातपूर विभागाच्या वतीने झालं। सगळ्यात पहिल्यांदा जे मॉक ड्रिल झालं पंचवटी विभागाकडनं झालं, नंतर अंबड विभाग, देवळाली विभाग, भद्रकाली विभाग या संपूर्ण आणि अशा अनेक विभाग आमचे नेमलेले आहेत। या आत्ताच्या मॉक ड्रिलमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नागरी संरक्षण दल, होमगार्ड, पोलीस डिपार्टमेंट, त्यानंतर अग्निशमन दल असेल, त्यानंतर काही NGOज असतील, काही हेल्थ डिपार्टमेंट असेल,
सिव्हिल हॉस्पिटल असेल, असे जे काही प्रथम उपचार किंवा वैद्यकीय सेवा असतील, सुरक्षा यंत्रणा, संपूर्ण यांच्या एकत्रित योगदानाने संपूर्ण शहरामध्ये नागरी संरक्षण दलाचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये जिथे इंडस्ट्रियल एरिया असेल, तिथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी आहे, अशा संपूर्ण जिथे आपलं नाशिकचं सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र असे ज्या ठिकाणी आहे तिथे मॉकड्रिलच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी जागृत केलं जातं. ओके, थँक्यू. तर आपण काय करायला पाहिजे त्याबाबतचं हे मॉकड्रिल आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम रात्र असेल, दिवस असेल, काही पण असेल, शत्रुपक्ष कधी पण हल्ला करू शकतो. जर अशा वेळेस जर हल्ला झाला तर काय करायचं याबाबतचं हे मॉकड्रिल आहे. सर्वप्रथम तुम्हाला सायरन ऐकू येईल. सायरन ऐकू आल्यानंतर तुमच्या थोड्या वेळाने घरातील जी लाईट असेल ती जाईल. घरातील लाईट गेल्यानंतर कोणी ती लाईट लावायची नाही, लाईट तशीच बंद ठेवायची आहे. लाईट बंद राहतील याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण दिलेल्या सूचनांचं पालन करायचं. समजा तुम्ही रस्त्यावरती असाल किंवा बिल्डिंगमध्ये असाल, घरामध्ये असाल तर बघा घरामध्ये काय करायचंय. घरामध्ये जर असाल तर तुम्ही वॉटच्या खाली, डायनिंग टेबलच्या खाली जायचं आहे. ठीक आहे. डायनिंग टेबलच्या खाली, कारण की कोणती बिल्डिंग जर पडली, काही वरतून काही पडलं तर तुमच्या डोक्यावरती डायरेक्ट पडणार नाही. तिथे टाका लवकर. टीम न्यूज टुडे नाशिक.